तर दादा तुम्ही गतीचा उल्लेख केला. बऱ्याच वेळा आपण म्हणतो, की हे जे जेन झी आहे किंवा मिलेनियल आहेत किंवा तुमच्या एज ग्रुपमधले जे लोकं आहेत, तर त्यांना कुठे थांबावं आणि कुठे पळावं हे अगदी छान माहिती होतं. हं, हं. पण हल्लीच्या काळात आजच्या पिढीला किंवा आमच्यासारख्या लोकांना कुठे थांबावं आणि कुठे पळावं यात संभ्रम निर्माण होतो. तर खरंय. त्यासाठी तुमचं मत काय असेल, की ते काय केल्याने ते आम्ही व्यवस्थितपणे करू शकू? नाही, यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे गुरूचं अधिष्ठान लागतं जीवनाला. जोपर्यंत सद्गुरूचा आश्रय प्राप्त होत नाही, हं, तोपर्यंत जीवन जगण्याचं ध्येय हे जीवाला मिळूच शकत नाही. हं, आज बघा तुम्ही ज्या गोष्टींकडे आत्कृष्ट होता, ते देखील कोणाच्यातरी इन्फ्लुअन्स खाली होऊनच होता ना. हं, म्हणजे तुम्हाला कुठेतरी सोशल मीडियावर एखादी गोष्ट दिसते किंवा आत्ता जी नेपाळमध्ये क्रांती झाली, त्यामध्ये लोकांना एका भावनेने हं. चेतवण्यात आलं होतं. म्हणजे मनुष्याला कुठं ना कुठेतरी गुरु हा कार्य करतच असतो. परंतु सद्गुरू हे तत्व असं आहे, की जे तुम्हाला जीवनामध्ये नेमकं काय साधलं पाहिजे, हं, याचं आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन आतून करतं. बघा एखादा मुलगा असतो, त्याला बाहेरून सगळेच जण बोलत असतात. हं, "अरे हे कर, अरे हे कर, अरे हे कर." पण त्याला ते करावंसं वाटत नाही, कारण हं. त्याला ते आतून ती प्रेरणा येत नसते. बरोबर. परमार्थामध्ये देखील असंच आहे. काय होतं, शेजार-पाजारचे म्हणतात, "अरे आम्ही खूप देवाधर्माचं करतो बरं का, माझा मुलगा मंदिरात जातो, हं, म्हणून मग माझ्याही मुलांनी मंदिरात जायला पाहिजे. तो हात जोडून नमस्कार करतो, म्हणून माझ्याही मुलांनी केलं पाहिजे." बरोबर. कसं आहे, आमचे पूज्य बापू काका होते गोंदवल्याला, ते नेहमी म्हणायचे, की भक्तीची सक्ती कधी करता येत नाही. हं, किंवा आपण लहानपणी माकडं आणि टोपीवाल्याची गोष्ट ऐकायचो, की एकाने टोपी घातली, की सगळे माकडं टोपी घालायचे, त्यांनी टाकली, की तोही टाकायचा. तसं कॉपी पेस्टनी भक्ती करता येत नाही. हं, भक्ती ही आतूनच यावी लागते. भक्ती ही आतूनच आपल्याला अनुभवावी लागते आणि ती तेव्हाच येते, जेव्हा सद्गुरू जीवनामध्ये येतो. हं. सद्गुरूची कृपा होते आणि परमार्थाच्या दिशेने जीवनामध्ये प्रवास सुरू होतो. त्याच वेळेला आपल्याला परमार्थाचं प्रेम लागू शकतं.